नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत। तर शक्यतो कढी ही फुटते, तर ती फुटू नये म्हणून व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगितली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर दह्यापासून मी ताक बनवून घेतलेला आहे, पातळ ताक केलेला आहे एकदम। त्याच्यामध्ये आपण जिरं, 2 मिरच्या, लसूण आणि आलं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि 1 चमचा बेसन वापरणार आहे। बेसनऐवजी तुम्ही कोणतेही पीठ वापरलं तरी चालेल, म्हणजे ज्वारीचं, नाचणीचं, त्यांनाही कढी खूप छान बनते। तर गॅस चालू करून आपण गॅसवर पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 लहान चमचा होईल एवढं तेल घालायचं आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे ज्यावेळेला आपण मोहरीची त्याला तडका देतो तर ते मोहरीचा स्वाद एकदम छान उतरतो। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे 1 लहान चमचा मेथी, कढीपत्ता आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि 1 पिंच म्हणजे एकदम लहान असं हिंग घालून घ्यायचा आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया, 1 लहान चमचा, आणि हळद घातल्यानंतर तीही परतून घ्यायची आहे, म्हणजे तिचा कच्चापणा निघून जातो। आणि त्याच्यामध्ये आपण आता ताक घालून घेऊया। तर ताकामध्ये मी आधीच जे बेसन आहे ते वापरलेलं आहे। तर ताकामध्ये आता आपण थोडंसं आणखी पाणी घालायचं आहे, म्हणजे मी 4 लोकांना पुरेल एवढी कढी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि कढी जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे, म्हणजे कढी अजिबात फुटणार नाही। आणि कढीला उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं आपण तशीच शिजू द्यायची आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे। बघा कढीला किती छान उकळी आल्या आणि कढी अजिबात फुटलेली नाही। तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा। तर आता कढी तयार आहे, तर आता आपण तिला सर्व करून घेऊया। धन्यवाद।